अमेरिकेतील सगळ्यांना सुप्रभात, भारतातील सगळ्यांना सुसांज. अभिव्यक्ती आणि भारतातून आम्ही सादर करतो आहोत डॉक्टर बाळ फोंडके लिखित कथा मग ओळ शेवटाची. या कथेत सगळा आजचा आनंदाचा अत्यंत आनंदाचा भाग म्हणजे मूळ कथा लेखक यात सहभागी आहेत आणि सहवाचक आहेत मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, अदिती जोशी, मी प्रसाद घाणेकर आणि डॉक्टर बाळ फोंडके. नाना आपल्या आवडत्या खुर्चीत बसून होते. आवडती खुर्ची, रॉकिंग चेअर, हलके हलके झुलणारी. नानाही तिच्याबरोबर हलके हलके झुलत होते, पण ती आंदोलनं त्यांना जाणवत होती की काय हे मात्र कळत नव्हतं. अकस्मात त्यांना जाग आली. म्हणजे त्यांना डुलकी लागली होती असं नाही, त्यांचे डोळेही मिटलेले नव्हते, टक्क उघडे होते. आजूबाजूची सगळी दृश्य त्यांना व्यवस्थित दिसत होती, मात्र ती त्यांच्या जाणीवेपर्यंत पोहोचत नव्हती. आपल्या असमंताची थोडीशीही जाणीव त्यांना होत नव्हती. किंबहुना आपण कोण, आपण इथं काय करत आहोत, मिनिटभरापूर्वी आपण कुठं होतो, आपण इथं कसे आलो, कशाचीही जाणीव त्यांना होत नव्हती. जत्रेत प्रथमच जाणाऱ्या आणि तिथे हरवलेल्या मुलाला सारा आसमंत दिसावा पण संपूर्ण अनोळखी वाटावा, तशी काहीशी नानांची स्थिती झाली होती. त्याच स्थितीतून ते परत या जगात आले होते. आता त्यांना आपण कोण याची ओळख पटली होती. आपण इथं काय करतो आहोत याची अंधुकशी का होईना पण जाणीव होऊ लागली होती. खुर्चीच्या हलक्या झोक्यांबरोबर आपलं शरीरही झुलतं आहे हे त्यांना समजू लागलं होतं. त्यामुळे सुखाची एक हलकीशी लहर शरीरभर पसरत चाललीये हेही त्यांना जाणवू लागलं होतं. त्यांची नजर समोरच्या घड्याळावर गेली. 8ला 20 मिनिटं बाकी होती. पण थोड्या वेळापूर्वी पाहिलं त्यावेळी तर 6:15 झाले होते. मग मधल्या 20 मिनिटांमध्ये काय झालं होतं? काय करत होतो आपण? आपल्याला डुलकी तर नव्हती लागली, पण तशी लागली असती तर ते आठवलं असतं, पण तसं तर काहीच आठवत नव्हतं. त्या 25 मिनिटांची कसलीच नोंद त्यांच्या मनावर उमटली नव्हती. एका क्षणी घड्याळ पाहावं, त्यातली वेळ टिपावी आणि पुढच्या क्षणी परत घड्याळाकडे नजर जावी तर 25 मिनिटं उलटून गेलेली असावी. 25 मिनिटं पुढे गेलेलं असावं, असं काहीसं झालं होतं. मधला काळ नाहीसा झाला होता, त्याची काही खूणच उरली नव्हती. हे असं आजकाल वरचेवर होऊ लागलं होतं. अकस्मात ते कुठंतरी हरवत चालले होते. आजूबाजूच्या जगाची कोणतीही जाणीव त्यांना होत नव्हती. या खोलीची, आपल्या आवडत्या खुर्चीची, तिच्या आंदोलनांची, ती करताना होणाऱ्या तिच्या नाजूक कुरकुरीची, आपल्या मुलाची, सुनेची, लाडक्या नातीची, जान्हवीची, एवढंच काय पण स्वतःचीही जाणीव त्यांना होत नव्हती. कशाचीही ओळख त्यांना पटत नव्हती. परवाचीच गोष्ट, दुपारचं जेवण घेऊन ते आपल्या या आवडत्या खुर्चीत येऊन स्थिरावले होते. त्यांच्या आवडीची कडव्या वालांची उसळ रेवतीनं केली होती. आग्रह करून त्यांना ती वाढली होती. त्यांनी ही चवीनं खाल्ली होती. पोट भरल्यासारखं वाटल्यावरच ते पानावरून उठले होते. एरवी त्यांची भूक अलीकडे तशी मंदावलीच होती, पण दुपारचं ते जेवण त्यांच्या आवडीचं असल्यामुळे त्यांनी 2 घास जास्तीच खाल्ले होते. धोतराच्या निऱ्यांनी तोंड पुसत ते समाधानानं येऊन खुर्चीत विसावले होते. आणि अकस्मात काय झालं ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही. आपल्याला भूक लागली आणि आपण जेवलेलोच नाही असं त्यांना काहीसं वाटत होतं. गुडघ्यावर हात ठेवत ते उठले आणि थेट स्वयंपाकघरात गेले. रेवती जेवत होती. नानांना पाहून तिनं विचारलं, पाणी हवंय का नाना? गोळी बिळी घ्यायची आहे का? पोळी नाही. ती तर जेवल्यानंतर घ्यायची असते ना. मग वाढ की लवकर. अजून माझं जेवण व्हायचंय. काय आहे आज जेवणात? जेवायचंय? आत्ता जेवूनच तुम्ही तुमच्या खोलीत गेलात ना? तुमचं ताट आवरून ठेवत मी आत्ताच जेवायला बसलीये. काहीतरीच काय बोलतेस? मी कुठे जेवलो? आत्ताच तर येतोय मी इथं. भूक लागली म्हणून आलो जेवायला. पण तू आधीच जेवायला बसलेली दिसतेस मला. असं काय करताय नाना? आजवर कधीतरी मी तुमचं जेवण झाल्याशिवाय बसलीये का जेवायला? तुम्ही सांगूनही मी नेहमी तुमचं जेवण झाल्यावरच जेवायला बसतीये. आता हे तुमचं झाल्यावर नंतर आवरूनच जेवायला बसलीये मी. हे बघ, काहीतरी सांगू नको सांग.
मी जेवण घेतलेलं नाही. जेवलो असतो तर आठवलं नसतं का मला? आपण जेवलेलं कधी कोणी विसरतं का? यावर रेवती काहीच बोलली नाही. मुकाट्यानं ती उठली. हात धुवून तिनं दुसरं एक ताट घेतलं, नानांना वाढलं. आता खरं तर तिच्यासाठी काहीच उरणार नव्हतं. मनातून ती चिडली होती, वैतागली होती, पण आजवर नानांनी तिला कधीच सुनेसारखं वागवलं नव्हतं. मुलीसारखीच माया केली होती तिच्यावर. ते आठवून तिनं आपली चीड मनातल्या मनात दाबली आणि नानांचं ताट परत वाढलं. नानाही बसले. समोरच्या ताटातल्या पोळीचा तुकडा त्यांनी मोडला. त्यात वालाच्या उसळीचा घास भरला आणि तोंडासमोर आणून ते नुसते त्याच्याकडे बघतच राहिले. जणू तो घास म्हणजे काय हे त्यांना समजेनासच झालं होतं. त्यामुळं त्या घासाचं आता काय करावं हा प्रश्न त्यांना पडला होता. अशा घासाचं काय करायचं असतं हेच मुळी त्यांच्या ध्यानात येत नव्हतं. चांगले मिनिट 2 मिनिट ते तो घास घेतलेला हात तोंडासमोर धरून बसून राहिले. रेवतीही त्यांच्याकडे पाहत राहिली. हे हे काहीतरी नवीनच होतं. नाना असे वागलेले तिनं आजवर कधी पाहिले नव्हते. त्यांच्याकडे पाहत राहिल्यामुळे तिचाही घास हातातच अडकून राहिला होता. भानावर येत तिनं नानांना विचारलं, काय झालं नाना? असे नुसतेच पाहत काय राहिलात तुम्ही? त्या घासात काही केस वगैरे सापडलं का? तर रेवतीचा प्रश्न ऐकून नाना अकस्मात भानावर आले. थोडा वेळ त्यांना आपण कुठं आहोत आणि काय करतो आहोत हेच समजेना. मग ते ध्यानात आल्यावर हातातला घास परत ताटात ठेवत ते म्हणाले, बघा हे काय रे होती? आत्ताच मी जेवून उठलो ना, मग परत कशाला वाढलंस मला? हे बघ मी हे उष्ट केलेलं नाहीये. हे असंच परत भांड्यात ठेव. मी जरा जाऊन विश्रांतीच घेतो. एक मिनिट. रेवती काहीच बोलली नाही. त्यांनी सट्ट केला म्हणून आपण परत त्यांना वाढलं हे तिनं त्यांना सांगितलंच नाही. मुकाट्यानं उठून तिने ताटातलं अन्न परत त्या भांड्यांमध्ये ठेवलं. नाना अतिशय थकवा आल्यासारखे हळूहळू चालत आपल्या खोलीकडे गेल्याचं मात्र तिनं ध्यानात ठेवलं. नानांना आज झालंय तरी काय? असे विचित्र ते यापूर्वी कधीच वागले नव्हते. नानी गेल्यापासून त्यांचं चित्त हरपल्यासारखं झालं होतं हे खरं, पण आता त्यातून ते सावरायला लागले होते. निदान दररोजची दिनचर्या तरी ते व्यवस्थित पार पाडत होते. मग आजच असं काय झालं? नाही म्हणायला 4 दिवसांपूर्वी ते नेहमीसारखेच फिरायला बाहेर गेले होते. त्यावेळीही त्यांनी असंच काहीसं केलं होतं. नेहमीप्रमाणे जरा बागेत जाऊन येतो हे असं रमेशला सांगून ते बाहेर पडले. सकाळी साधारण 7च्या सुमाराला ते बाहेर फिरायला जात असत. गेल्या 15-20 वर्षांचा त्यांचा हा नियम होता. पाऊण 1 किलोमीटर अंतरावर ती बाग होती. गेल्या 2 वर्षांमध्ये जवळच एक नाना नानी पार्क झालं होतं. तरीही ते त्या जुन्या बागेतच जात. तिथं त्यांची मित्रमंडळी येत असे. तिथं थांबून थोड्याफार शिळोप्याच्या गप्पा मारून साधारण तासाभरानंतर ते परत येत असत. अलीकडे जरा तोल जातो असं वाटल्यावरून त्यांनी काठी घ्यायला सुरुवात केली होती. अन्यथा त्यांच्या त्या नियमात कधीही खंड पडला नव्हता. नानी गेल्यावर महिनाभर ते कुठंच घराबाहेर पडले नव्हते. तोच काय तो अपवाद. त्या दिवशीही ते असेच नित्यनेमानं बाहेर पडले. जाताना प्रकृतीही चांगली होती. उलट ते नेहमीपेक्षा जरा जास्ती तुरुतुरु चालतायत असं रेवतीला वाटून गेलं. प्रत्येक जण त्यानंतर नेहमीच्या सकाळच्या धांदलीत बुडून गेला. रमेश तयार होऊन बाहेर पडायला लागला तरी नाना अजून परत आले नव्हते. रमेशनं घड्याळात पाहिलं. 8:30 व्हायला आले होते. नेहमीची वेळ टळून गेली होती. तरी नाना अजून परत आले नव्हते. रमेशला जरा चिंता वाटली. त्यानं ती बोलून दाखवली. रेवती, 8:30 वाजले. हो, तयारच आहे तुझा डबा. आत्ता देते. तसं नाही अगं, नाना नाही आले अजून. अरे येतील. नाना म्हणजे काय घड्याळ आहे की काय? झाल्या असतील जरा गप्पा नेहमीपेक्षा जास्त. त्यात रमल्यामुळे वेळेचं भान नसेल राहिलं. येतील आता. हा हा, तू म्हणतेस तसंच असेल. मी निघतो आता. डबा दे लवकर. आणि जान्हवी कुठे आहे? तिला सोडायचंय ना वाटेत? ती गेली आज लवकरच. डबाही नेला नाही. तिथेच काहीतरी खाईन असं म्हणाली. खायलाही आज वेळ मिळेल की नाही हे सांगता येत नाही असं म्हणत होती. तू निघ. रमेश गेला. रेवती ही आवरावर आवरावर करून जरा हुश्य म्हणत बसली.
सकाळपासून धांदल उडाली होती तिची. पेपरही बघायला वेळ मिळाला नव्हता. तो घेऊन तिनं चाळायला सुरुवात केली. देशविदेशाच्या बातम्या वाचण्यात वेळ कसा गेला तिला कळलंच नाही. पेपर खाली ठेवून तिनं घड्याळात पाहिलं. 9:30 झाले होते. अजूनही नाना परतले नव्हते. आता रेवतीलाही काळजी वाटायला लागली. एवढा उशीर आजवर कधीच झाला नव्हता. बरं, सांगूनही बरं सांगूनही नाना मोबाईल बरोबर घेऊन जात नसत. रमेशनं आपण अगदी जाणवीनही सांगून पाहिलं, पण मला नाही रे तो वापरतायत. त्यात तुमचे ते मिस्ड कॉल, SMS, व्हॉट्सॲप, रिंगटोन वगैरे भानगडी नाहीच जमत मला. आणि आता काय गरज आहे त्याची, असं म्हणत त्यांनी त्या सूचना धुडकावून लावल्या होत्या. पण नाना, आम्हाला काळजी वाटते. निदान आम्ही तुम्हाला फोन करून तुम्ही कुठे आहात हे तरी विचारू शकतो. तुम्हाला गाडी घेऊन न्यायला येऊ शकतो. अगं पण इथं कोपऱ्यावरच तर जातो ना मी, बागेत तिथं आमचं मित्रमंडळी जमतं, सगळे असतात एकमेकांच्या मदतीला. तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही बघ. आता परवाचीच गोष्ट, त्या आमच्या चिंतामणीला तर चक्कर आल्यासारखं वाटलं. बहुतेक BP वाढला असणार, पण आम्ही टॅक्सी बोलावून त्याला घरी नेऊन पोचवलं. हो, पण तुम्ही सगळे बरोबर होतात म्हणून. एकटेच असते ते तर. काहीतरीच काय, एकटा असेल कसा कोण, सगळे नेहमी बरोबरच तर असतो. नाना काही केल्या ऐकणार नाही हे समजून मग सगळेच गप्प बसले. पण त्यावेळी नानांनी ऐकलं असतं तर आताच्या सारखा त्यांना शोधायचं कुठे आणि कसं हा प्रश्न उभा राहिला नसता, असं रेवतीला वाटल्या वाचून राहिलं नाही. तिला काहीच सुचेना. हतबल झाल्यासारखी ती धपकन खालीच बसली. मग स्वतःला सावरत ती विचार करू लागली. नानांच्या मित्रांपैकी काही जणांना तरी ती तशी ओळखत होती. त्यांच्या घरी फोन करता आले असते. घाईघाईनं तिनं पलीकडची टेलिफोन डायरी उचलली. तशाच घाईघाईनं तिनं त्यातली पानं उलटायला सुरुवात. हवे ते नंबर तिला पटकन मिळेच ना. परत परत तिनं पानं उलटली. मग सावकाश एक एक पान उलटायला सुरुवात केली. मंगेश कलबागांचा नंबर तिला मिळाला. तो फिरवायला तिनं सुरुवात केली तर फोनवर प्रत्यक्ष मंगेश रावच आले. काका, नमस्कार. मी रेवती बोलतेय. ओळखलत ना? हो, नाना अजून घरी आले नाहीयेत म्हणून फोन करते. तुम्हाला माहितीये का ते कुठे आहेत ते? नाही ग रेवती, म्हणजे आज आम्ही सगळे एकाच वेळी घरी जायला निघालो. माझी परतायची वाट त्यांच्या विरुद्ध दिशेनं असल्यामुळे मी त्यांचा तिथेच निरोप घेतला. पण माधव माधव प्रधान होता त्यांच्याबरोबर. मी त्यालाच फोन करून विचारतो, तू नको काळजी करूस. आणि मग नानांच्या मित्रांनी एकमेकांना फोन करत चौकशी करायला सुरुवात केली. चांगला अर्धा तास हा सगळा प्रकार चालला होता. शेवटी कोणालाच नाना कुठं आहेत हे माहिती नसल्याचं कळून आलं. शेवटचा अर्धा 1 किलोमीटर नानांना एकट्यानंच येणं भाग होतं. तेवढी वाट एकट्यानंच चालायची त्यांना सवय होती. तोपर्यंत त्यांना वसंत देशपांडेंची सोबत होती. त्याच्या घरापर्यंत नाना पोचले होते आणि तिथून व्यवस्थित आपल्या घराकडे जायला निघालेही होते. त्यानंतर ते कुठे गेले हे कोणालाच माहीत नव्हतं. रेवती तर हबकूनच गेली. तरीही त्यांच्या शोधासाठी घराबाहेर पडली. सगळेच जण बाहेर पडले. बागेपासून घरापर्यंतची वाट सगळ्यांनीच पायाखाली घातली. कुठंही नाना दिसले नाहीत. रेवती तर रडकुंडीलाच आली. आता कुठं जावं हे कुणालाच सुचेना. आता पोलिसांकडेच जायला हवं असं कोणीतरी म्हणालं, नाहीतर हॉस्पिटलमध्ये. ते ऐकून तर रेवतीचा बांधच फुटला. इतका वेळ आणून धरलेलं उसनं अवसान गळून पडलं. तोंड हातात लपवत ती ओक्साबोक्शी रडायलाच लागली. मंगेशरावांनी पुढं होत तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला सावरायला मदत केली. परत एकदा प्रयत्न करूया. आणि तरीही नाना सापडलेच नाहीत. तर रमेशला विचारून पुढं काय करायचं ते ठरवूया, असं त्यांनी सांगितलं. आपण इतका वेळ रमेशलाही काही कळवलेलं नाही हे आत्ता रेवतीच्या लक्षात आलं. त्यामुळे परत एकदा तिला रडू कोसळणार. तोच बागेच्या समोरच्या रस्त्यावर तिला नाना दिसले. एकटेच फिरत होते. सावकाश, काठी टेकत टेकत. नाना! असं ओरडत ती त्यांच्या दिशेनं धावत सुटली. तिच्या पाठोपाठ बाकीचेही आले.
नानांना तिचा आवाज ऐकू गेला होता की काय हे कळायला मार्ग नव्हता, पण ते आपल्याच तंद्रीत चालत राहिले. पुढं होऊन रेवतीनं त्यांचा हात पकडला. त्याबरोबर थांबून ते तिच्याकडे पाहतच राहिले. एखाद्या अनोळखी व्यक्तीनं वाटेतच हटकून थांबवल्यावर तिच्याकडे पाहत राहावं तसे. जणू ते तिला ओळखतच नव्हते. तोवर बाकीची मंडळीही तिथं पोचली होती. त्यांच्याकडेही ते तसेच अनोळखी नजरेनं पाहत राहिले होते. कोणीतरी तेवढ्यात धावत जाऊन पाणी आणलं. त्यानं भरलेला प्याला नानांच्या समोर धरला. तो त्यांनी घेतला आणि घटाघटा त्यातलं पाणी पिऊन टाकलं. दुसऱ्या कोणीतरी त्यातलं थोडंसं पाणी त्यांच्या तोंडावर शिंपडलं. त्यामुळेही असेल, पण नानांची एकदम सगळ्यांना नानांनी ओळख दाखवली. आपल्या आजूबाजूला एवढी मंडळी जमल्याचं पाहून त्यांनी विचारलं, अरे, असे काय बघताय माझ्याकडे? आणि ही रेवती इथं कशी काय ग? कशी म्हणजे? तुम्ही वेळेवर घरी आला नाहीत म्हणून सगळेच काळजीत होतो आम्ही. वेळेवर आलो नाही? अरे नाना, किती वाजलेत पाहिलंस का तू? अरे जवळजवळ 11 वाजायला आलेत आता. 11? हो, 11. मी तुला नेहमीप्रमाणे आमच्या कॉलनीच्या समोर सोडलं आणि तू सरळ तुझ्या घराकडे जायला निघाल्याचं पाहिलं मी. पण त्यानंतर तू घरी पोचलासच नाहीस. बराच वेळ वाट पाहून शेवटी रेवतीनं आम्हाला विचारायला सुरुवात केली. तुला शोधतच हिंडतोय आम्ही गेला तास दीड तास. होतास कुठं तू इतका वेळ? मला सोडल्यानंतर गेलास कुठे तू? यावर नाना काहीच बोलले नाहीत. फक्त भांबावल्यासारखं सगळ्यांकडे बघत राहिले. आपण तास दोन तास कुठं होतो हे खरोखरीच त्यांना माहिती नव्हतं. ते काहीच सांगू शकत नव्हते. यावर दुसरा कोणीतरी त्यांना छेडणार, तोच मंगेश कलबाग सगळी परिस्थिती आपल्या ताब्यात घेत म्हणाले, ते ते आत्ताच समजलं पाहिजे असं नाही. ऊन चढतंय आणि तो थकल्याचं स्पष्ट दिसतंय. त्याला आता रेवती बरोबर घरी जाऊ दे. सावकाश आपण चर्चा करू यावर पुन्हा कधीतरी. नेशील ना त्याला तू रेवती? एकटी नेता येईल तुला की आम्ही कोणी येऊ बरोबर? यावर रेवतीनं ही एकटीच व्यवस्थित त्यांना घरी घेऊन जात असल्याचं सांगितलं. सगळ्यांची मग पांगापांग झाली. वाटेत रेवतीनं काही विचारलं नाही. नाना सापडल्याचा आनंद तर तिला झालाच होता. तरीही काहीतरी बिघडलंय, नानांना काहीतरी झालंय, असं मात्र तिला राहून राहून वाटत राहिलं. पुढचे 2-3 दिवस नाना नेहमीसारखेच वागत राहिले. त्यामुळेच मग तो विषय तेवढ्यावरच राहिला. कोणीही नानांना त्याबद्दल विचारलं नाही. उन्हाच्या तडक्यामुळं कदाचित त्यांना घेरी आल्यासारखं झालं असेल. थोडा वेळ ब्लँक आउट झाल्यासारखं असं झालं असेल. असं समजून सगळेजण गप्पच राहिले. त्यानंतर आजचा हा प्रसंग. रेवतीला परत एकदा नानांना काहीतरी होतंय असं वाटू लागलं. मधूनच नाना हरवून जातात, त्यांना कशाची जाणीव राहत नाही असं वाटू लागलं. नानांना ती काही बोलली नाही, पण संध्याकाळी रमेश परत आल्यावर त्याला मात्र तिनं सगळं काही तपशीलवार सांगितलं. तो काही बोलणार, तो तिथंच उभं राहून सगळं काही ऐकलेल्या जान्हवीनंच विचारलं, त्यावेळी नानांची नजर शून्यात लागल्यासारखी झाली होती का? मला नाही सांगता यायचं. मी गोंधळून गेले होते, चिडले होते. नानांकडे तेवढं बारकाईने नाही पाहिलं मी. पण का ग? जान्हवी डॉक्टर होती. नुकतीच MBBS ची परीक्षा पास होऊन इंटर्नशिप करत होती. मला शंका येते, ही कदाचित अल्झायमरची सुरुवात असावी. त्यांना ताबडतोब एखाद्या चांगल्या न्यूरोफिजिशियनला दाखवायला हवं. आपला तोल जातोय असं वाटून नानांनी काठी वापरायला सुरुवात केली आहे ना? म्हणजेच त्यांच्या मेंदूमध्ये काही डिजनरेटिव्ह चेंजेस व्हायला लागले, ही त्याचीच लक्षणं असू शकतील. आपल्याला सगळ्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. डॉक्टर सांगतीलच. अगं पण एवढ्याशा कारणावरून एकदम स्पेशालिस्टला दाखवायचं? तशी त्यांची तब्येत ठीक आहे. आणि त्यांचं BP तर तू चेक करतेसच ना अधूनमधून. आणि ते नॉर्मल असल्याचं पण सांगतेस. त्यांना डायबिटीस नाही, आपण ते कन्फर्म करून घेतलंय. इतरही काही तक्रार नसते त्यांची. झोपही व्यवस्थित लागते त्यांना. रात्रीचे बाथरूमला जायलाही ते फारसे उठत नाहीत. हो ना. आणि जेवण सुद्धा चांगलं आहे त्यांचं. मध्यंतरी नानी गेल्यापासून भूक मेली होती त्यांची, पण आता ती परत व्यवस्थित झाली आहे. इतर बाबींमध्येही चांगले रस घ्यायला लागलेत ते. आणि तो एकदम स्पेशालिस्टकडे जायचं काय म्हणतेस? बाबा, आई, अगं ही वेगळीच व्याधी आहे. बाकीची तू म्हणतेस तशी सगळी लक्षणं नॉर्मल असूनही तिचा त्रास होऊ शकतो त्यांना. या व्याधीमुळं इतर कोणतीही तक्रार उद्भवत नाही.
मेंदूचा आजार असतो हा. शिवाय मी टेस्ट करून तसं नाही हेच कन्फर्म करायचं म्हणतीये. माझी शंका खोटी ठरली तर चांगलंच आहे. पण दुर्दैवानं खरी निघाली तर जितक्या लवकर तिची माहिती मिळेल, तितक्या लवकर तिच्यावर उपचार सुरू करता येतील. या गोष्टींना उशीर झाला तर मग उपचारही कठीण होऊन बसतात. ते सगळं खरंय ग. पण नाना तयार होतील का याला? त्यांना काय सांगायचं की तुमचा मेंदू नीट काम करत नाहीये म्हणून? का असं सांगायचं, तुम्हाला भ्रम होत आहेत, वेड लागलाय, असं सांगायचं? तुम्ही कमाल करतात हं. कोणत्या काळात वावरताय? वय होत चाललं की सगळेच अवयव थकतात. नेहमीसारखं काम देऊ शकत नाहीत. मेंदू ही एक अवयवच आहे. सर्वात नाजूक आणि सर्वात जास्त काम करणार. त्याचीही काही झीज होऊ शकते. मी आजच आमच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टर पंड्यांना भेटते. ते टॉप न्यूरोफिजिशियन आहेत. मध्यंतरी राष्ट्रपतींसाठी त्यांनाच बोलावलं होतं. मी त्यांची लवकरात लवकर अपॉइंटमेंट घेते. अगं पण तरी मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? नानाला कोण तयार करणार? ते तुम्ही माझ्यावर सोपवा. मी सांगेन त्यांना. या बाबतीत नाना कोणाचं ऐकतील तर ते जान्हवीचंच, हे रमेश आणि रेवतीलाही ठाऊक होतं. ती त्यांची लाडकी तर होतीच, पण नानींच्या शेवटच्या आजारात फायनल MBBS ला असताना तिनं किती मेहनत घेतली होती, हेही नानांनी पाहिलं होतं. नाना तिचं सांगणं टाळणार नाहीत असंच त्यांना वाटत होतं. आणि झालंही तसंच. नाना जान्हवीचं म्हणणं ऐकून तिच्याबरोबर डॉक्टर पंड्यांकडे गेले. त्यांच्याकडून व्यवस्थित तपासून घेतलं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना निःसंकोच उत्तरं दिली. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट विना तक्रार करून घेतल्या. जान्हवीनंही कसलीही कसूर राहणार नाही याची खात्री करून घेतली. अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन, पेट स्कॅन, MRI, फंक्शनल MRI, नव्यानंच विकसित झालेलं न्यूट्रॉन इमेजिंग, काही म्हणता काही बाकी ठेवलं नाही. ते सर्व रिपोर्ट डॉक्टरांना दाखवायलाच गेले होते सगळे. आता यायलाच झाले होते. त्यांचीच वाट पाहत नाना आपल्या आवडत्या खुर्चीत बसून होते, हलकेच झुलत. दाराच्या उघडण्याच्या लॅचकीच्या आवाजानं नानांना जाग आली. खुर्चीच्या सुखद हिंदोळ्यांनी त्यांचा डोळा लागला होता. या 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 मग मग काय सांगितलं डॉक्टरांनी? त्यांना बसण्याचीही उसंत न देता नानांनी विचारलं. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. प्रत्येक जण दुसऱ्याकडे पाहत होता. शेवटी जान्हवीच पुढे झाली. नाना, मला जी शंका आली होती तीच दुर्दैवानं खरी ठरली. आय सी, आय सी. म्हणजे तू मला काय म्हणतेस, तो अल कायदा आहे? आपल्या जुळण्यात थोडाही खंड पडू न देता शांत सुरात नानांनी विचारलं. नानांच्या अल कायदा म्हणण्यानंही तेवढ्यातही सर्वांना हसू आलं. वातावरणातला ताणतणाव किंचितसा निवळला. अल कायदा नाही नाना, अल्झायमर. सिनाईल डिम्नेशियाही म्हणतात त्याला. वयोमानानुसार, म्हातारपणानुसार येणारा विस्मरणाचा आजार. तुम्हाला आवडणारी ती सुरेश भटांची गझल आहे ना, केव्हा तरी पहाटे, त्यातलीच एक ओळ आठवतीये? स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती. तसंच काहीसं आहे या आजाराचं स्वरूप. स्वतःचीच आठवण स्वतःला होत नाही कधी कधी. योग्य योग्य बोललीस पुरी, अगदी योग्य बोललीस. त्याच्या पुढची ओळ आठव, ती त्याहूनही महत्वाची आहे. मग ओढ शेवटाची सुचवून राहत गेली. म्हणजे आता ही शेवटाची सूचना मिळालेली आहे तर. नाही नाही, तसं काही नाही नाना. आत्ताशा कुठेही सुरुवात आहे. हो, शेवटाची सुरुवात. नाही नाही, तसं खरंच काही नाही नाना. आपल्याला अगदी योग्य वेळी ही सूचना मिळाली आहे. तेव्हा असं हताश होण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे हा आजार बरा होण्यासारखा आहे म्हणतेस तू? हो. म्हणजे डॉक्टरांनी काही औषध दिली असतील, ती मी नियमित घेत राहिलो तर तर हा आजार बरा होईल. यावर जान्हवी थोडी अडखळली. कसं सांगावं हे तिला समजेना. ती गप्पच बसलेली पाहून नानांनी विचारलं. अरे, गप्पशी बसलीस? बरा होणार आहे म्हणालीस ना तू? डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आहेत असंही म्हणालीस तू? हो, औषधं लिहून दिली आहे. आम्ही येतानाच ती घेऊनही आलो आहोत. ही पहा. हातातल्या पिशवीतल्या काही बाटल्या, काही स्ट्रिप्स दाखवत जान्हवी म्हणाली, पण स्पष्टच बोलायचं तर नाना, या औषधांमुळे आजाराची वाढ होऊन जावे.
पण तो तसा बरा होणार नाही. हा, म्हणजे शेवटाचा प्रवास थोडा धीम्या गतीनं होईल, पण प्रवास शेवटाचाच असेल. तसं नाही नाना. कुठून मी त्या गझलेची आठवण करून दिली असं झालंय. हे पहा नाना, आता मी काय सांगतेय ते नीट लक्ष देऊन ऐका. मध्ये मध्ये मला इंटरप्ट न करता. अरे वा, म्हणजे ही आमची जान्हवी बोलत नाहीये, डॉक्टर जान्हवी बोलते. नाना हसत हसत म्हणाले. त्यामुळे वातावरणात येत असलेला तणाव परत सैल झाला. जान्हवीलाही अवघडल्यासारखं वाटेनासं झालं. उल्हासित होत ती म्हणाली, होच मुळी, हा आजार मेंदूचा आहे. पण मेंदूमध्ये झालेल्या बिघाडामुळं किंवा एखाद्या रोगजंतूच्या उपसर्गामुळे झालेला नाही. हा झाला आहे तो जी काही मेंदूची झीज झालीये त्यामुळं. आपलं वय वाढत जातं तसे सगळेच अवयव झिजत जातात. काही जणांमध्ये ही झीज कमी होते तर काही जणांमध्ये जास्ती. काही जणांच्या हाडांमध्ये किंवा स्नायूंमध्ये ही झीज होते. त्यांना मग संधिवात वगैरेंसारख्या दुखण्यांना तोंड द्यावं लागतं. काही जणांच्या हृदयाची झीज होते. त्यांना हार्ट ट्रबल होतो. तुमच्या बाबतीत मेंदूची झीज झालेली आहे. ती केवळ औषधानं भरून येणारी नाही. यापुढं फारशी झीज होणार नाही किंवा झालीच तर ती मंद गतीनं होईल याची तजवीज ही औषधं करणार. तशी आपण केली नाही तर ही झीज असं काही भयानक स्वरूप धारण करते की माणूस जिवंत तर असतो पण त्या जगण्याला काहीच अर्थ नसतो. त्याचं शरीर जिवंत असतं पण चेतनाच हरवलेली असते. म्हणूनच यावर शक्य तितका लवकर आपल्याला उपाय करायचा असतो. पण आत्ताच म्हणालीस ना की ही झीज कधीही भरून येत नाही म्हणून, मग उपाय किती लवकर केल्यानं काय फरक पडणार आहे? फक्त औषधं देऊन ही झीज भरून येत नाही असं म्हणाले. ती झीज भरून येण्यासाठी दुसरा उपाय आहे. एखाद्या यंत्रातला भाग झिजून गेला तर काय करतो आपण? तो भाग काही पूर्वीसारखा होत नाही. होणारही नसतो. मग तो काढून टाकून त्या जागी आपण दुसरा नवीन भाग बसवतो. तसाच काहीसा हा उपाय आहे. हा, म्हणजे ब्रेन ट्रान्सप्लांट, मेंदूचं प्रत्यारोपण शक्य आहे का ते? नाही, तुम्ही म्हणतात त्या अर्थानं नाही. किडनी किंवा हार्ट ट्रान्सप्लांट सारखा हा प्रकार नाही. त्यासाठी वेगळाच मार्ग चोखळावा लागतो. स्टेम सेल थेरपीचा. काय म्हणालीस? स्टेम सेल? काय भानगड आहे ही? स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी. माणूस, खरं तर कोणताही सजीव जन्माला येतो तो केवळ एक पेशी म्हणूनच. आईचं बीज आणि वडिलांचं बीज यांचं मिलन होऊन जी पिंडपेशी जन्माला येते ना, ती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची सुरुवात असते. त्या एका पेशीपासून आपले सगळे अवयव तयार होत जातात. आपलं सगळं शरीर आकाराला येतं. सुरुवातीला त्या पेशींची केवळ संख्यात्मक वाढ होते. एका पेशीच्या 2, 2च्या 4, 4च्या 8 अशी ती वाढ होत जाते. ती एका अवस्थेला पोहोचली की प्रत्येक पेशी स्वतःची स्वतंत्र वाट चोखाळायला लागते. एखादी पेशी रक्ताचे सगळे घटक तयार करायच्या मार्गाला लागते. दुसरी एखादी सगळे स्नायू बनवण्याच्या उद्योगाला लागते. एखादी हाडं तर एखादी हृदय. यांनाच मूळ पेशी असं म्हणतात. मेंदूच्याही अशाच मूळ पेशी असतात. त्यांचंच प्रत्यारोपण करता येतं. तसं झालं की त्या वाढतात आणि निरोगी पेशी तयार करतात. झिजलेल्या पेशींची उणीव भरून काढतात. त्या झिजलेल्या पेशी तिथंच जागच्या जागी राहतात. पण त्यांचं काम आता या नव्यानं तयार झालेल्या निरोगी पेशी आपल्याकडे घेतात. तुमच्या बाबतीतही हीच उपाययोजना करता येईल असं डॉक्टर म्हणत होते. ठीक आहे, पण या मूळ पेशी मिळायच्या कुठून? आणि हो, त्याही कॉम्पॅटेबल असाव्या लागतील ना? म्हणजे माझ्या शरीराशी जुळणाऱ्या. तूच तर सांगतेस की साधं रक्त द्यायचं झालं तर त्याचे गट जुळावे लागतात. तर काय म्हणजे? खरंय, इथली जुळणी तर अधिक गुंतागुंतीची आणि अधिक किचकट असते. तेच तर म्हणतोय मी. तर मिळणार कुठून या तुझ्या मूळ पेशी? अगदी बरोबर बोललात नाना. तुझ्या या मूळ पेशी म्हणालात ना, तेच बरोबर आहे. माझ्याच मूळ पेशी मिळणार आहेत. रक्ताच्या नात्यातल्या असल्यानं जुळवाजुळव अवघड जाणार नाही. काय बोलतेस काय तू? मी नाही समजलो. माझा जन्म झाला तेव्हा माझं कॉर्ड ब्लड म्हणजेच माझ्या नाळेतलं रक्त साठवून ठेवलं होतं ना. आजकाल सगळ्यांचंच असं ठेवलं जातं. माझ्या जन्माच्या वेळी आई बाबांना डॉक्टरांनी आग्रह केला म्हणून ते ठेवलं गेलं. त्याचाच आता उपयोग होणार आहे. ती ठेव आता कामाला येणार आहे.
जान्हवी, मला सांग, कशासाठी ही ठेव ठेवली होती ना? कोणाच्याही बाबतीत असं कॉर्ड ब्लड साठवलं जातं. ते स्टेम सेल नंतर मिळावेत म्हणून. अशाच कोणत्या तरी अवयवाच्या आयुष्यात पुढे कधी गरज भासली तर आपल्याच स्टेम सेल पासून तो अवयव आयता मिळावा म्हणून ही साठवण केली जाते. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. अगं, तुझ्यासाठीही ठेव ठेवली गेली आहे, तुझ्यासाठी. तुझा इन्शुरन्स आहे तो. तो मी कसा घ्यावा? पण माझी हरकत नाहीये नाना. आईबाबांचीही नाहीये. पण माझी आहे, माझी आहे. मला त्या ययातीसारखं नाही वागायचं. आपल्या मुलांचं तारुण्य ओरबाडून घेत अभी ही मैं जवान हूं असं म्हणत फिरवायचं नाही मला. तुझं संपूर्ण आयुष्य द्यायचंय पोरी. तुला पुढं मागं कधी गरज भासलीच तर त्या ठेवीचा उपयोग करता येईल. मी तिच्यावर डल्ला मारणं अप्पल पोटणातच नाही का होईल? माझ्या मनाविरुद्ध तुम्ही तिचा वापर केला तर तो अप्पलपटेपणा होईल. मी जर आपणहून तो साठा तुम्हाला दान करत असेन तर. मुली, तू कर्णासारखी उदार होऊन स्वतःची कवच कुंडला उतरवून द्यायला तयार झालीस तरी ती घेण्यात का मी दुष्ट कसा होऊ? असा विचार करू नका नाना. आपण नाही बेटा, नाही. हा निर्णय असा तडकाफडकी घेण्यासारखा नाहीये. त्यावर आपण सर्वांनीच सखोल आणि शांतपणे विचार करायला हवा. हरकत नाही. विचार करून सांगा, पण लवकर सांगा. फार वेळ नाहीये आपल्याकडे. अगदी खरं बोललीस, अगदी खरं बोललीस पोरी. आता फार वेळ नाही माझ्याकडे. मग ओढ शेवटाची. अहो नाना, तसं नव्हतं म्हणायचं मला. फार वेळ नाही म्हणजे ही उपाययोजना करायला फार उशीर करून चालणार नाही असं म्हणायचं होतं मला. त्यानंतर मग ती करूनही काहीच फायदा होणार नाही. आणि आज केली तर निश्चित फायदा होईल. तशी शक्यता जास्त आहे. म्हणजे होईल तशी गॅरंटी नाही देता यायची. यावर जान्हवी काही बोलणार तो तिला हातानं चढवत, मला नाना, मला माहिती आहे बेटा, मला माहिती आहे की अशी 100% निर्भेळ गॅरंटी कशाचीच नाही देता येणार. तर तेच तर मला म्हणायचंय. तू अशी भावनिक होऊन नको विचार करूस. एक डॉक्टर म्हणून कठोर होऊन विचार कर. फिलॉसॉफिकल विचार कर. या बाबीच्या नैतिक पैलूंचाही विचार कर. एका बाजूला अशी अनिश्चित उपाययोजना करून काय साधणार आहेस? आज समाजच्या दृष्टीनं फारसं काही योगदान न देऊ शकणाऱ्या एका जीवाच्या आयुष्यात तू 2-4 वर्षांची वाढ करू शकशील. पण दुसऱ्या बाजूला त्या 2-4 वर्षांची भर घालताना समाजाला अतिशय उपयुक्त योगदान देऊ शकणाऱ्या दुसऱ्या एका जीवाचं भविष्य कायमचा अंधार ढकलून नाही का देणार? त्यातली कोणती गोष्ट करणं योग्य आहे? आता माझ्या जागी दुसरा एखादा पेशंट असता तर काय सल्ला दिला असतास त्याला? किंवा आजही तुझे ते डॉक्टर काय उत्तर देणार आहेत माझ्या प्रश्नाचं? जर माझी ही अवस्था अशीच राहिली किंवा समजा वाढत गेली तर मी माझा असह्य भार तुम्हा सगळ्यांवर, समाजावर टाकेन. कळतंय ना? कळतंय. ते होऊ नये म्हणून त्या आजाराची वाढ मंदावणारी ती सगळी औषधं नित्यनेमानं आणि कोणतीही हायगय न करता घेण्याचं वचन देतो मी. तुला देतो, सगळ्यांनाच देतो. म्हणजे या आजारानं गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच निसर्गानंच लिहिलेली ती शेवटाची ओळख पूर्ण होईल. तिची विकृत मोडतोड होणार नाही. आण ती औषध आणि समजावून दे मला केव्हा आणि कशी घ्यायची तू. आणि हो, तुझ्या आईलाही समजावून सांग. म्हणजे मला विसर पडला तरी ती आठवण करून देईल. आणि हो रेवती, रमेश, तो मोबाईल आणा माझ्यासाठी. सतत बाळगेन माझ्याजवळ. तुमची काळजी कमी करण्याची सारी दक्षता घेतली पाहिजे मला. थँक्यू जान्हवी, बट नो थँक्यू. आपला चेहरा आपल्या उंजळीत लपवत जान्हवीनं आपलं डोकं नानांच्या मांडीवर ठेवलं. तिच्या केसावरून हलकेच हात फिरवत नाना परत त्या खुर्चीबरोबर झुलत राहिले. नमस्कार.